आता मोबाईल आणि लॅपटॉप वापरणाऱ्यांच्या दृष्टीने अर्थातच महत्त्वाची बातमी. आपण सगळेच मोबाईल आणि लॅपटॉप जवळपास वापरतच असतो, तर त्यांच्यासाठी ही बातमी फार महत्त्वाची आहे. कारण जसजसं आपण तंत्रज्ञान आणि या उपकरणांचा वापर वाढवतोय तसतशी एक समस्या समोर येते आपल्या आरोग्याच्या दृष्टीने, ती म्हणजे टेक नेक म्हणजे तंत्रज्ञानामुळे होणारी मानदुखी. आपण मोबाईल स्क्रोल करताना किंवा कम्प्युटर पाहताना मान समोरच्या बाजूला झुकवतो तेव्हा मानेवर 22 किलोचा भार पडतो, ज्यामुळे फोन वापरणाऱ्या अनेकांना वाकण्याची, कुबड येण्याची किंवा मनगटांवर ताण येण्याची समस्या जाणवते. त्यामुळे दुर्लक्ष केल्यास मणक्याचं कायमचं नुकसान होऊ शकतं. सतर्क राहायला हवं. काही गंभीर प्रकरणांमध्ये शस्त्रक्रियेची गरज भासल्याचं समोर आलंय. मोबाईलच्या स्क्रीनमधून निघणारा निळा प्रकाश फक्त डोळेच नाही तर झोपेची गुणवत्ताही खराब करतो. शिवाय फोनच्या अतिवापरामुळे मानेला सुरकुत्या पडणं, चेहरा वयस्कर दिसणं, त्वचेच्या रंगात बदल होणं यासारख्या समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे मोबाईलचा मर्यादित वापर करणं, मोबाईलसारखी उपकरणं पाहताना मान सरळ ठेवणं गरजेचं आहे. याशिवाय दर 20 मिनिटांनी थोडा ब्रेक घेतल्यास टेक नेकची समस्या टाळता येऊ शकते. युजली यू कॅन से मोर दॅन 3 to 4 hours. म्हणजे खूप जास्त काळ जर आपण मोबाईलवर असू आणि कंटिन्युअस जर आपण एका पोझिशनमध्ये जर बघत असू मोबाईलमध्ये, तर टिपिकली आपली मान अवघडणं, मधून आपल्याला स्पाझम येतात किंवा मान आखडून जाणं, मानेची मूवमेंट न होणं, हे इनिशियल सिम्पटम्स आहे की हे मेनली तुमचे जेव्हा मसल स्पाझममध्ये होतात किंवा स्टिफनेस येतो तेव्हा तुम्हाला ह्या गोष्टी फील होतात. जेव्हा आपल्या स्पायनल कॉर्डवर प्रेशर येतं मग आपल्याला हातात मुंग्या येणं, जडपणा वाटणं किंवा कधीकधी हातांमधनं वस्तू खाली पडणं, ह्या सर्व गोष्टींचा आपल्याला प्रॉब्लेम येऊ शकतो. ह्या टेक नेक सारख्या समस्या जे आहेत, म्हणजे ज्या सवयी येतात किंवा ह्या समस्या येतात, ही आता जीवनशैलीशी संबंधित समस्या झालेली आहे. प्रत्येक 30 ते 40 मिनिटाला 2-3 मिनिटांचा ब्रेक घ्यायला पाहिजे माणसाने, व मोबाईलला उंचीवरनं बघणं पण टाळलं पाहिजे. नाहीतर तुमच्या जो मध्यरज्जू आहे त्याला त्रास होणार आहे याच्यामुळे.